मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली असली तरी अशा बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी आहे ज्यांना अद्यापही पीक विम्याच्या रकमा हे त्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या नाहीत। मग तो जिल्हा कोणताही असो, मग यवतमाळ जिल्ह्यापासून सुरुवात जरी झालेली असली तरी सुद्धा अद्यापही यवतमाळ जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना या रकमा वितरित झाल्या नाही। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सुद्धा सेम कंडिशन आहे, अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित झालेल्या नाहीत। त्यानंतर लातूर जिल्ह्यातून सुद्धा अद्यापही काही तालुक्यातील शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित झालेल्या नाहीत। त्यानंतर मित्रांनो, जिल्हा कोणताही असो तर जेवढ्या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत वाटप झालेले आहे त्या जिल्ह्यातील जवळपास तालुक्यातील गावातील 10 ते 15 शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे आणि इतर शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले जात आहे। त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच कमेंट होत्या अकोला जिल्ह्यातून, अमरावती जिल्ह्यातून, त्यानंतर नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, त्यानंतर मित्रांनो पुणे, सांगली, सातारा अशा प्रकारच्या ज्या जिल्ह्यातून कमेंट होत्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आमचा पीक विमा कधीपासून वितरित होईल। जालना जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट होत्या। बीड जिल्ह्यात काही तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित झाल्या, त्यानंतर अद्यापही या रकमा इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या नाहीत। तर याबद्दलचे डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मॅन चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर नांदेड जिल्हा असो की कोणताही जिल्हा असो, आता टप्प्याटप्प्याने जिल्ह्यावाईज आपण माहिती घेऊया। यवतमाळ जिल्ह्यात बऱ्याच दिवसापासून 15 ते 20 दिवसाचा कालावधी लोटलेला आहे, पीक विमा वाटप सुद्धा झालेला आहे, परंतु असे बरेच शेतकरी आहेत ज्यांच्या रकमा कॅल्क्युलेट झालेल्या होत्या परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाही। काही शेतकऱ्यांचं एल्ड बेस 0 दाखवत आहे, त्यांचं मिड टर्म मध्ये सुद्धा कन्वर्ट झालं नाही, लोकलाइज्ड मध्ये सुद्धा कन्वर्ट झालं नाही। अशा प्रकारचे प्रॉब्लेम आलेले त्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवलं गेलं। त्यानंतर लातूर जिल्ह्यातून सुद्धा सेम कंडिशन आहे, औसा, उदगीर, लातूर तालुका अशा बरेच तालुक्यातील, लातूर जिल्ह्यातील बरेच तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या नाहीत। त्यानंतर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे, परभणी जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिम असून सुद्धा सेम कंडिशन आहे, 25% अग्रिमचा पीक विमा असून सुद्धा छोट्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। बॅकग्राऊंड वाईजला इग्नोर मारा मित्रांनो। तुळजापूर तालुका असो, त्यानंतर कळंब, उमरगा, वाशी तालुका असो, धाराशिव तालुका असो, कोणताही तालुका असो, त्या तालुक्यातील जवळपास शेतकऱ्यांना 6200, 6500 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर वर्धा जिल्ह्याविषयी सुद्धा आपण माहिती घेतली होती की वर्धा जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना 6800, हिंगणघाट परिसरातील शेतकऱ्यांना 4000, त्यानंतर सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना 6000, कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना 6000, त्यानंतर काही शेतकऱ्यांना 13000, काही शेतकऱ्यांना 6859 रुपये, काही शेतकऱ्यांना 6700 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील सुद्धा बऱ्याच कमेंट येतात की बाबा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या नाही। तुम्ही तर म्हणाले नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप झालेले आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात सुद्धा उदगीर तालुका म्हणा किंवा तुरळक शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा वितरित झालेल्या आहेत आणि त्या रकमा सुद्धा अतिशय परभणी, हिंगोलीपेक्षाही कमी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत। 3000, 2600, 1500, 5000, 2400, 5300 या पद्धतीच्या रकमा ह्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा बघायचा झालं तर पुढचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील सुद्धा सेम कंडिशन आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 29000, 40000, 45000 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। काही शेतकऱ्यांना 5600 या पद्धतीच्या रकमा वितरित झालेल्या आहेत। म्हणजे रकमा बॅलन्स नाहीत मित्रांनो, एकाच गावातील किंवा एकाच तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या रकमा वितरित झालेल्या दिसत आहेत। धुळे जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे, 3000, 4000, 4000, 100 या पद्धतीच्या रकमा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या आहेत। वळूया आपल्या मेन टॉपिककडे मित्रांनो। मेन टॉपिक मध्ये बघायचं झालं तर नाशिक, अहिल्यानगरच्या बऱ्याच कमेंट आहेत की बाबा नाशिक जिल्ह्याला जे 3 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे तर त्याचं काय झालं, अहिल्यानगर मध्ये सुद्धा पीक विम्याचं काय झालं, जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं काय झालं। तर नाशिक, अहिल्यानगर, जळगाव जिल्ह्यात कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे आणि जवळपास या जिल्ह्यातील जे कॅल्क्युलेशन झालेले शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे त्या शेतकऱ्यांना आता मंगळवारपासून म्हणजे या आठवड्यात पीक विमा हा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, सोलापूर आणि परभणी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पीक विम्याचे अर्ज हे रद्द झालेले आहेत। त्या कारणास्तव काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही रकमा वितरित झालेली नाही। सोलापूर जिल्ह्याला या आठवड्यात पीक विमा मंजूर झालेला जो आहे तो वितरित होईल। परंतु मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातून बरेच अर्ज रिजेक्ट झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना याच्यापासून वंचित देखील राहावं लागणार आहे। सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर
या जिल्ह्यातून सुद्धा कमेंट होत्या. ठाणे पालघर जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात कमेंट होत्या. त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात कमेंट होत्या. तर सांगली पुणे सातारा कोल्हापूर ठाणे पालघर रत्नागिरी या जिल्ह्यातील काय झालं, नेमकं पीक विम्याचं काय झालं, तर या जिल्ह्यात अतिशय कमी पीक विमा हा मंजूर झालेला आहे. हे सर्वांनाच माहीत आहे. किती कोटी किंवा किती रुपये किती लाखाचा पीक विमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे. तर मित्रांनो कसं झालेलं आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे जे शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या रकमा या आठवड्यात वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. परंतु मित्रांनो काही शेतकऱ्यांचं म्हणजे तुरळक शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं आहे आणि जवळपास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे अवेटेड दाखवत आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो 4-2 म्हणजे तुरळक शेतकरी सोडले तर मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातील जे आपण नावं घेतले सांगली पुणे सातारा कोल्हापूर ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना ह्या कॅल्क्युलेशनच्या रकमा ह्या अवेटेड दाखवत आहे. म्हणजे अद्यापही त्यांचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेलं नाही. ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना या हप्त्यात म्हणजे या आठवड्यात पीक विमा वाटप होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अद्यापही पूर्ण झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना या कॅल्क्युलेशनच्या रकमा जेव्हा पूर्ण होतील तेव्हाच पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो अहिल्यानगरचं सुद्धा जळगाव जिल्ह्याचं बातमी घ्यायची झाली तर जळगाव जिल्ह्यात तुरळक शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना ज्या रकमा ह्या मंजूर झालेल्या आहेत म्हणजे त्यांचं जे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे आणि रकमा ठरवण्यात आलेले आहे ते सुद्धा स्टेटसमध्ये दाखवत आहे. आता राहिला प्रश्न उर्वरित शेतकऱ्यांचा, तर जळगाव जिल्ह्यातील सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांना जेव्हा कॅल्क्युलेशनच्या रकमा पूर्ण होतील तेव्हा त्यांचा पीक विमा या आठवड्यात वितरित होणार आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यात सुद्धा अमरावती जिल्हा अकोला जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे. अकोला जिल्ह्यातल्या सुद्धा पॉलिसी जे मंजूर झालेले आहेत त्यांचं जे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं ते सुद्धा अवेटेड दाखवलेलं किंवा कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. त्या शेतकऱ्यांना आता हे पीक विमा मंजूर झालेला वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. अशा ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही स्टेटस चेक करून घ्या मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना या आठवड्यात पीक विमा मिळणार आहे. मग अकोला जिल्हा असो की अमरावती जिल्हा असो. वाशिम जिल्ह्यात आपण ऑलरेडी माहिती घेतलेली आहे की वाशिम जिल्ह्यात पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या आहे. आपण तालुका वाईज रकमा सुद्धा डिस्कस केलेल्या आहेत की किती तालुका वाईज कोणत्या शेतकऱ्याला किती रकमा वितरित झालेल्या आहेत याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे. राहिला प्रश्न परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे की आमच्या तालुक्यात अद्यापही रकमा वितरित झाली नाही. तर आता परभणी जिल्ह्यात विमा अर्ज अचानकपणे रद्द झाल्या कारणास्तव काही शेतकऱ्यांना अद्यापही या रकमा वितरित झाल्या नाही. परंतु ह्या कालावधी चालूच राहणार आहे आणि जसजसं हे क्लिअर होत जातील गोष्टी तसतसं शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होणार आहे. त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्यातील माहिती आपण घेतलेली आहे ऑलरेडी की 39,000 40,000 जवळपास 5,600 या पद्धतीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहे. नागपूर जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. नागपूर जिल्ह्यात सुद्धा चांगल्या प्रकारच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आज ज्या व्हिडिओमध्ये ज्या जिल्ह्याविषयी डिस्कस केला आहे त्या व्यतिरिक्त तुमचा जर जिल्हा असेल इतरत्र जालना असेल किंवा इतर जिल्हा असेल तर तुमचं देखील या प्रश्नांचं समाधान झालं नसेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याविषयी डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.